जय महाराष्ट्र. मी बाळासाहेब काळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघ जालना जिल्हाध्यक्ष. खरं तर हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आता सर्व शाळा जवळपास 15 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत. ॲडमिशनची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झालेली आहे. हे ॲडमिशन बाकी आहेत, त्यांची देखील ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे. आम्ही सातत्याने लढा देतोय प्रायव्हेट खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात. त्यानंतर ज्या शासकीय अनुदानित शाळा आहेत, अनुदान प्राप्त शाळा आहेत, त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात. यामध्ये आम्हाला तुम्हा पालकांच्या सहकार्याची खूप गरज आहे. कारण आम्ही जे लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय. त्यासाठी तुम्ही देखील जागरूक असणं खूप गरजेचं आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. तुम्ही अनेक पालक मोठ्या प्रमाणात फीज भरून आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपण ॲडमिशन दाखले दिले असतील. माझं तुम्हाला आव्हान आहे की ज्या शाळेत तुम्ही तुमच्या मुलांचे ॲडमिशन घेत आहात त्या शाळेला विचारा की तुमच्याकडे कर्मचारी जे आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं आहे का. कारण खूप भयानक अशी परिस्थिती जालन्यामध्ये सध्या निर्माण झालेली आहे. शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित नाहीत. ज्या शिक्षकांच्या भरोशावर आपण त्यांना शाळेत पाठवतो, आपण ज्या शिक्षकांवर अशी जबाबदारी दाखवतो की जी आपल्या मुलांना संस्कार घडवतील, आपल्या मुलांचं भवितव्य घडवतील, असे शिक्षकच भक्षक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आणि त्यासाठी आपण देखील जागरूक असणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या शाळांना, ज्या शाळेमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन घेसाल त्या शाळांना आपण या सर्व गोष्टी विचारणं बंधनकारक आहे आणि विचारायलाच हव्या की आपण आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन केले आहे का. बऱ्याचशा शाळांमध्ये जे कर्मचारी आहेत ते परराज्यातून मागवलेले कर्मचारी आहेत. तर त्या राज्यामध्ये ज्या ठिकाणचे ते कर्मचारी आहेत त्या ठिकाणी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय होती हे देखील तपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण त्या शिक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन हे त्यांचं जे मूळ गाव आहे, जन्मगाव आहे, त्या ठिकाणाहून त्यांनी मागवले आहेत का हे विचारणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जर शाळा तुम्हाला, हे ज्या खाजगी प्रायव्हेट शाळा तुम्हाला जर असा काही सक्ती करत असतील की तुम्ही मुलांचे शालेय साहित्य जसे की गणवेश, स्कूल बॅग, त्यानंतर काही पुस्तकं, वह्या या तुम्ही आमच्याकडूनच घ्या किंवा आम्ही ठरवलेल्या एखाद्या दुकानातून घ्या, तर तुम्ही त्याचा विरोध करायला हवा. कारण या सर्व शाळांचे कमिशन्स त्या सर्व दुकानदारांशी बांधलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या वस्तू या दुप्पट तिप्पट किमतीने मिळतात. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला सुद्धा विरोध करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक वर्षी जर शाळा काहीतरी त्यांच्या स्कूल युनिफॉर्म डिझाईनमध्ये, स्कूल बॅगच्या डिझाईनमध्ये काही चेंज करत असाल तर हा तुम्हाला सरळ सरळ गंडा घालण्याचा किंवा फसवण्याचा, तुमची लूट करण्याचा उद्देश 100% आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना विरोध करणं तेवढं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टींवरती, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणून आम्ही याच्यावर लढा देण्यासाठी तयारच आहोत. पण एक पाऊल तुम्ही देखील टाकणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टींवरती सतर्क राहा. जिथे अन्याय होतो तिथे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये एक पाऊल तुम्ही टाका. आमच्याशी संपर्क साधा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझा नंबर देखील देणार आहे. ज्यांना कोणाला काही अडचण असतील तुम्ही मला कॉल करू शकता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम तुमच्या मदतीसाठी कधीही सक्षम आहे. शाळांमध्ये आपली मुलं हे सुरक्षित असले पाहिजे, त्यांच्यावर संस्कार घडले पाहिजे, 100% घडले पाहिजे. पण त्यांची सुरक्षितता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायणी ई टेक्नो स्कूलमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये ॲडमिशन घेताना आपण 10 वेळा विचार करायला हवा. शाळा किंवा त्या ठिकाणचे जे विद्यार्थी तिथं शिकतायत त्यांचे पालक म्हणतील नाही अशी नाही, अशी घटना आहे, यात अशा गोष्टी आहेत, अशा गोष्टी. पण आज जर आपण चुकलो तर उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही. त्यासाठी आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आणि अशा शाळांना अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत ज्या अनुदानित शाळा आहेत त्या देखील जर तुम्हाला स्कूल फीसच्या माध्यमातून म्हणजे डोनेशन, त्याच्यानंतर बांधकाम निधी माध्यमातून किंवा अनोन अकाउंटवर जाऊन पैसे भरा, 20,000 भरा, 25,000 भरा, त्याचे पावती आणून आम्हाला दाखवा, असे जर करत असतील तर त्याचा विरोध देखील तुम्ही करायला हवा. कारण अनुदानित शाळामध्ये मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं अनिवार्य आहे. शासन त्यांना सर्व गोष्टी पुरवतं. त्यांच्या शिक्षकांच्या पगारी शासनाच्या निधीतून होतात. त्यानंतर शासन पूर्णपणे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीसाठी फंड पुरवतं.
त्यासाठी आपल्याला जे मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या ठिकाणी त्या सर्व मोफत आहेत. अनुदान प्राप्त शाळांमध्ये मुलांना गणवेश, त्यानंतर त्यांची पुस्तकं, हे सर्व काही गोष्टी ह्या मोफत मिळतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची जाणीव असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि माझा नंबर आहे 90 490 15 615. तुम्हाला कसलीही अडचण आली तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम तुमच्या मदतीसाठी कधीही खंबीर असेल. आणि या ज्या शाळा तुम्हाला नसतील जुमानत तर आम्हाला सांगा, यांना कसं सरळ करायचं हे आम्ही बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र.